नजिनं वीरम् त्वयि सति परमात्मन् मादृशान्मोहमुग्धान् प्रथमतनुवशत्वान् बुद्धकेशान् यजेहम् सुगतमगधरं वा वागधीशं शिवं वा जितभवमभिवन्दे वासुरं श्रीजिनं वा। नमस्ते नमस्ते। जितभवमभिवन्दे ज्यांनी भवावर विजय मिळवलेला आहे, संसारावर विजय मिळवलेला आहे, त्यांना माझा नमस्कार। शास्त्र आपण कशासाठी ऐकायला बसलोय? कशासाठी बसलोय ऐकायला? काहीतरी धर्म काहीतरी आहे का? आपलं लक्ष नको का? दुकानात काहीतरी करावं म्हणून बसता का गिऱ्हाईक करायचं म्हणून बसतो? काहीतरी नाही ना तिथं? मग इथं काहीतरी कसं काय? लक्ष पाहिजे ना, आपलं ध्येय पाहिजे, साध्य पाहिजे, एखादा गोल एम जे मला प्राप्त करायचं खरोखर, ज्याच्याबद्दल आपल्या अंतरंगामध्ये अत्यंत धगस आहे, जिज्ञासा आहे, गोष्ट आली ती त्याच्यासाठी अशी। एक राजा, तुमचं नाव पण राजाच आहे, बरोबर आहे? एक राजा सायंकाल में महल की छत पर टहल रहा था। अचानक उसकी दृष्टि महल के नीचे बाजार में घूमते हुए एक संत पर पड़ी। काय झालं त्याला? एका अचानक तिथं वर्ण इकडं तिकडं पाहतं माणूस होता, आतमध्ये कमी पाहतो, बाहेर जास्त पाहतो। म्हणून आजचं पंडित कांजींचं वाक्य आहे, आणि एकदा तरी परद्रव्यासाठी मरा म्हटले, मरा, आणि स्वतःला हजारो डोळ्यांनी पहा। चैतन्य काय सांगितलं त्यांनी? एक बार तो, वाचले का तुम्ही वाक्य? एक बार तो परद्रव्य के लिए मर जाओ। नाही काय नाही? डोक्यावर पदर घ्या की, का तिकडे जाऊन शिकून आला असं? मग पुढं बसायचं दीपालीताई, आपला नंबर पुढं असायला पाहिजे। हॉट शीटवर बसून आलाय तुम्ही, आणि मागं कसं बसताय? एकदा तर परासाठी आहे ना, मरून जावा परद्रव्यासाठी असं म्हण। आपण सारखं परद्रव्यासाठीच जगतो, स्वतःसाठी जगतो का असं त्याचा अर्थ। आजपर्यंत या संसारामध्ये आपण
जे काही केलं, जे काही करत आलो, आजही करत आहोत, कोणासाठी चाललंय वैभव? वैभव कोणासाठी? परासाठीच ना. परासाठीच प्रत्येक पर्याय आपण घालवला. स्वतःला कधी पाहिलंच नाही, स्वतःसाठी कधी जगलोच नाही. संसार शरीर भोगासाठीच आमचं जीवन प्रत्येक वेळेस आपण वापरलेलं आहे, उपयोगात आणलेलं आहे, वाया घालवलेलं आहे. संसारासाठी, शरीरासाठी, भोगासाठी जे आपल्याबरोबर पूर्वी नव्हतं, आत्ता पण नाही खरं तर, आणि पुढे पण जाणार नाही, अशा त्या अनित्य शरण रूप संसार शरीर भोगासाठीच मी माझा है ना अमूल्य असा भाव घालवलेला आहे. बरोबर आहे. म्हणून तिथं ते म्हणतात की एकदा मरून जावा. काय नाही, कोण नाही, जगात दुसरं कोणी नाही, मी एकटाच आहे. म्हणजे ध्यान करा, स्वतःला जाणा. स्वतःला जाणलं तर परद्रव्यासाठी मेला, परद्रव्याला जाणलं तर स्वतःसाठी मेला. काल चैतन्यने आपल्याला वाक्य गाथा म्हणून दाखवली का नाही? कोणती दाखवली? बरोबर. निद्रेच्या बाबतीत सांगितले ना त्यांनी आपल्याला, जो काय करतो, जो व्यवहारात जागतो तो स्वभावात झोपतो, जो स्वभावात जागतो तो व्यवहारात झोपतो. इथं तर आता झोपेची नाही चर्चा केली त्यांनी, मरायची केली. मरायचं आणि जगायचं कोणासाठी? अमृत काका, कोणासाठी मरायचं आणि कोणासाठी जगायचं? स्वतःसाठी मरायचं म्हणजे स्वतःला ओळखायचंच नाही, की त्याचा अर्थ स्वतःसाठी मरण. मी कोण आहे याचा आपल्याला कधी विचारच नाही. कधी येतो विचार आपल्याला, आपण खरोखर कोण आहे? येतो का विचार? मी कोण आहे? खरं तर मी कोण आहे? प्रत्येक वेळेस माझा परिचय वेगळा आहे. मुलांना मुलाच्या अपेक्षेने विचारलं तर म्हणणार मी वडील आहे, बरोबर. नातवांच्या अपेक्षेने विचारलं तर मी कोण? भाय, बरोबर. प्रत्येक वेळेस ओळख वेगळी आहे. दुकानात गेला तर व्यापारी आहात, पुतण्याच्या अपेक्षेने काका असतात. कुठं काय आपली एक विशिष्ट ओळख नको? सगळी ओळख माझी पराकडूनच. मी कोण? माझं स्वरूप काय नाही. स्वतःसाठी मरणं हाच काय आहे? संसार आहे. स्वतःसाठी मरणं म्हणजे अर्थ काय? स्वतःला न जाणणं, न ओळखणं, किंवा परद्रव्यांसाठी जगणं म्हणजे स्वतःसाठी मरणं. कोणासाठी जगतोय? आपला वेळ कोणासाठी चाललेला? म्हणून परद्रव्यासाठी एकदा तर मरा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि स्वतःला ओळखा. म्हणून चर्चा ही होती, तो राजा इकडं तिकडं वर फिरत होता आपल्या गच्चीमध्ये महालात. तेव्हा काय स्वतःकडे बघत होता का बाहेर बघत होता? माणूस निवांत असल्यावर काय करतो? निवांत असल्यावर स्वतःला बघायला पाहिजे का नाही? स्वतः संबंधी विचार केला पाहिजे का नाही? पण निवांत असलं, डोळे आहेत, दिसतंय, तर काय करणार? बघत बसायचं उगाच. कोणी मोबाईल बघतं, कोणी TV बघतं, कोणी रस्त्यावरची येणारी जाणारी माणसं बघत बसतंय. काय उद्योग काय? मग राजा पण
कशासाठी गोष्ट वाचतोय सांगा आता अभिजित, ही गोष्ट कशासाठी वाचत आहे? काय माहिती, तुम्हीच सांगा. नाही बरं सांग. गोष्ट का वाचत होतो? चैतन्यजी सांगा, का गोष्ट का वाचतोय? तर येऊन नुसतं बसायचं नाही, आपल्याला काहीतरी निश्चित केलं पाहिजे की इथं कशासाठी आलेलो आहोत आणि ज्याच्यासाठी आलेलो आहोत म्हटलं तेच पहिल्यांदा निश्चित नाही. आणि त्याच्यानंतर पुढचं कार्य काय, मग त्याच्या प्राप्तीसाठी मग प्रयत्न तर कशासाठी करणार, निश्चित असायला पाहिजे का नाही की मला हे प्राप्त करायचं. पण निश्चित नाही आहे. आणि म्हणून मग दीपक काय निवांत आलं तर चालतंय, निश्चित कुठं आपल्याला काय करायचं ते. आणि त्याच्यासाठी मग गडबड केली पाहिजे. जर विमानाचं तिकीट काढले गावाला जायचं तर गडबड करणार का नाही? वेळेवर विमानाला किती तास आधी जावं लागतं चेतनजी? शास्त्राला काय बरोबर आहे का? काय फरक पडतोय आपल्याला? विमानाला आपण पैसे दिलेले असतात ना तिकिटाला, त्यामुळे ते वेळेवर जावं लागतं. तिकीट जर ते म्हणजे वेळेवर नाही पोचलं तर पैसे वाया जाणार. परत मिळतात काय पैसे विमान गेल्यावर? वैभव, पैसे महत्वाचे. तिथं तुम्हाला फुकट आहे म्हणून किती वेळ झाला तर काय नाही, असू दे. मग चर्चा काय चालली आपली इथं? गडबड काय नाही, कारण लक्षच काय नाही तर गडबड काय करायची? लक्ष काही असेल तर गडबड करता येईल, ध्येय काहीतरी असेल तर आपल्याला गडबड करता येईल की चला 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 चला. मग आता या राजाची गोष्ट त्याच्यासाठी चालली होती की राजा आपल्या महालावर संध्याकाळी फिरत होता आणि त्याची दृष्टी बाजारामध्ये गेलेली. बाजारामध्ये त्याला एक साधू संत दिसलेला आहे. मग संत तो संत होते चाहे हाट बाजार में हो या मंदिर में, अपनी धुन में खोए चलते हैं. संत संत असतात आपल्याच धुनमध्ये, आणि गृहस्थी आम्ही व्यापारी आम्ही पण आपल्याच धुनमध्येच की. शास्त्राला आलो तरी आपलीच धून चाललेली असते. बरोबर आहे का निलेश पाहुणे? आपल्याच धूनमध्ये. काय धून? संताची एक आपली धून आहे आणि व्यापाऱ्याची गृहस्थाची आपली आपली एक काहीतरी धारा चाललेली असते. जर आपलं म्हणून कधी कधी मधनच आपलं ध्यान कुठंतरी लागलेलं असतं चेतन. मग प्रश्न विचारला की कशासाठी चालले तर आपल्याला लक्षात नाही. का नाही लक्षात? कारण इथं आपण जोडलेलं नाही, आपण दुसरं कुठेतरी जोडलेलो असतो. त्याच्यामुळे इथं काय विषय चाललाय, कशासाठी चाललाय, कोणता चाललाय हे काय आपल्याला लक्षात राहत नाही. हे सांगायचं. कारण आपली धून चालू असते म्हणून लवकर यायचं असतं. लवकर आलं तर आपल्याला थोडंसं घरच्या चिंतेतून विकल्पातून आराम मिळतो आणि त्यावेळेस आपल्याला उपयोग देवावर फोकस करण्यामध्ये, एकाग्र होण्यामध्ये मदत होते. गडबडीनं कुठेही गेलो आपण, परीक्षेला सुद्धा गडबडीनं गेलं तर तुम्हाला लक्षात राहणार. अगोदर पोचला तर शांततेनं. गडबडीनं कुठलंही काम करताना आपल्याला ते काम चांगल्या प्रकारे करता येणार नाही. शांतता पाहिजे ना, जरा विचारामध्ये शांती नको. पण मंदिरात शास्त्राला येताना गडबड
आणि येताना उशिरा येतो तेव्हा गडबड, किंवा गडबडीने न येता निवांत येतो, काय आपल्याला गडबड नाही, आणि जातानाची तर गडबड बोलायचं कामच नाही, सगळ्याचा स्पीड. मग या विषयाला ना आपल्याला ग्रहण करता येणार आहे, ना ते विषय आपल्या बुद्धीमध्ये राहणार आहेत, कारण जातानाची व्यग्रता इतकी आहे की क्षणात विसरून जातो. जसं एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये, एका भावातून दुसऱ्या भावामध्ये जाताना आपल्याला मागच्या भावातलं सगळ्याच गोष्टी विसरून जाते. बरोबर आहे. मागच्या जन्मातलं कुणाला आठवतंय सांगा? मागच्या जन्मातलं का आठवत नाही सांगा? आणि मागच्या जन्मातनं दुसऱ्या पुढच्या जन्मात, एका जन्मातून एका भावातून दुसऱ्या भावात जायला किती वेळ लागतो? कमीत कमी किती वेळ आहे, जास्तीत जास्त किती वेळ असतो चेतनजी? इथं मी याला आणि तिथं जन्मला एक समय आहे ना, इशू गतीनं फास्ट एकदम एक समय, म्हणजे ते काय आपल्या ज्ञानाचा विषय पण बनत नाही, इतकं फास्ट. आणि जास्तीत जास्त 3 समय, तेवढा एक समय अथवा 3 समय, 2 समय, 3 समयात सगळं मागचा जन्मातलं आयुष्यभर जे काय आपण केलेलं आहे ते सगळं, त्यांच्याशी संबंध आहे ते सगळं विसरून जातं का नाही जात? कोणाच्या लक्षात आहे मागच्या जन्मात तुम्ही कोण होता, काय होता, कोण माझं होतं? काहीच नाही. का विसरलो हा कधी प्रश्न आला का आपल्याला? मागच्या जन्मातलं या जन्मात मला का नाही लक्षात राहिलं काही सुद्धा? आणि या जन्मातलं पुढच्या जन्मात तर लक्षात राहील का? कारण काय? अतिसंक्लेश भाव तय मर्यो. मरताना सगळ्या जीवांच्या ठिकाणी संक्लेश भाव असतात, आहे का? आणि त्यामुळं त्या संक्लेश परिणामामध्ये होतं काय? ज्ञानावरण कर्माचा तीव्र उदय येतो, उदीरणा होते ज्ञानावरण कर्माची. आणि ती उदीरणा झाली असताना आपल्याला मागचं काहीही आठवत नाही, मागच्या जन्मातलं काही लक्षात राहत नाही. तसं आज इथून घरी जाणार त्यावेळेस संक्लेशताच असणार ना घरी जाताना. त्याच्यामुळं परत आपल्याला उद्या विचारलं की काल काय झालं तर काय लक्षात राहतं का? मग न लक्षात राहण्याचं कारण तेच आहे, संक्लेश आहे ना. आपल्याला इथं काय शिकलो, इथं काय वाचलं, याच्यातनं माझं काय, माझ्या हिताचं काय, अहिताचं काय, हे काही गोष्टीचा विचार आपण घेऊन थोडंच जातो. आपले विचार काय चालू होतं तिथं? इथून बाहेर पडताना विचार सुरू कोणते झाले? बाहेर नवे शास्त्र सुटलं तर आपले विचार कोणते सुरू होतात? मग आपलं हित होणार कसं सांग? संक्लेशता. म्हणून थोडी शांती पाहिजे. काय? त्यावेळेस धर्म पण करायचा आहे तर शांती पाहिजे. व्यवहारात स्वयंपाक करताना पण गडबड करून होतो का स्वयंपाक नीट? प्रत्येक गोष्ट जी काय असेल, भात करायचा आहे त्याला वेळ द्यावा लागेल, भाजी करायची त्याला वेळ द्यावा लागेल. जी काही कोणती गोष्ट तुम्ही स्वयंपाकामध्ये करत असता त्याला आपला आपला वेळ द्यावा लागतो का नाही? का गडबड केली तर काय होईल? गडबडीनं कुकर उघडलं तर होईल काय? भात शिजल काय? गडबड करून व्यवहारातल्या पण गोष्टी व्यवस्थित होत नाहीत तर धर्म कसा होईल? निराकुलता नको का? हा तुम्ही 5 मिनिटं या, माझं म्हणणं नाही की तुम्ही तास या, 2 तास या, पण 5 मिनिटं असं या की बास माझा काही संबंध नाही बाहेरचा. 5 मिनिटापर्यंत मी कोणताच विचार करणार नाही. बघा तुम्हाला त्या 5 मिनिटाचं फळ काय मिळेल. 1 मिनिट पण या, गडबड का नाही, 1च मिनिट द्या, पण तो 1 मिनिट सगळा इथं आणि त्या 1 मिनिटामध्ये माझा दुसरा कोणाशी काही संबंध असला नाही पाहिजे. विचारामध्ये दुसरं काय नको, बस 1 मिनिट मी याच्यासाठी. बघा या 1 मिनिटाचा चमत्कार काय होईल. पण आपण इथं 1 मिनिट सुद्धा दिलेला नसतो. आपलं इथं शास्त्राला बसणं म्हणजे कसं असतं माहित आहे? गॅसवर दूध तापवायला ठेवायचं आणि मग
दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये लागायचं, काय होईल? समोर मोबाईल ठेवायचा आणि तिथं त्याच्यामध्ये रिंग वाजते आहे. तुम्ही भले व्हायब्रेट मोडवर ठेवला असेल, शास्त्राला बसल्या अभिजित आहे ना, किंवा जेवायला बसला असेल आणि तिथं मौन पण आहे आणि मोबाईलची रिंग वाजते, मग तुमचं जेवण कसं चाललेलं असतं? म्हटलं आम्ही नसतोच इथं त्यावेळेस. लक्ष कुठं असतं आमचं? दूध जर गॅसवर असेल तर लक्ष कुठं आहे? लोणी जर कढायला ठेवलं असेल तर लक्ष कुठं असणार तुम्ही बाकीची कामं करत असताना? त्या टाईपमध्ये आमचा धर्म चाललेला असतो, लक्षच नाही इथं. कारण आम्ही सगळं तिथं ठेवून आलोय ना. जे आपल्याला इष्ट आहे ते तूप इष्ट आहे. मग लोणी कढवायला ठेवल्यानंतर ते तूप जर जास्त वेळ तुम्ही तसंच ठेवलं तर काय होईल? जळेल का नाही? कधी कोणाचं तूप करपतं का? चुकून पण रोज कधी खराब होतं का तूप तुमचं? आणि तुम्ही ते कढवायला ठेवल्यानंतर तुमचं जरी तुम्ही बाकीची कामं करत असताल तरी तुमचा उपयोग कुठं असतो? म्हणजे महत्वाचं भासित होतं ना, तसं मला जे महत्वाचं भासित होतंय ते तुम्ही घरी ठेवून आलाय. आणि त्यामुळे इथं शास्त्राला बसला जरी तरी सुद्धा शास्त्र काय चाललंय हे आपल्या डोक्यात शिरणार कसं? डोक्यात शिरण्यासाठी मला थोडीशी निराकुलता नको, शांती नको. म्हणून जेवढा वेळ आपण देणार तेवढा पूर्ण द्यायला पाहिजे ना. पण आपण जो वेळ देतो तो पण पूर्णपणे नाही आहे ना इथं. कारण इथं आम्हाला आपल्याला माहिती आहे निरोप मिळाला तर आपण इथं बसणार नाही. कोणाचा जो काही बाहेरून निरोप आला घरचा तर तुम्ही उठून जाणार का नाही सगळे? का धनंजय कवी सारखं बसणार आहे? काय पोराला साप चावला तरी सुद्धा निरोप आला तरी तो धनंजय कवी काय करतो? सोडली पूजा आणि पळत पळत गेला. काय झालं पोराला बघायला? आलोय मंदिरात. आणि म्हणून मग तिथं ते विषापहार सारखं स्तोत्र रचतायत. एक श्रद्धा आहे, विश्वास आहे भगवंतांवर. आणि म्हणून ते भगवंतांचीच एकार्थवाची नावं म्हणतायत की तुम्हीच मंत्र आहात, तुम्हीच मणी आहात, तुम्हीच औषधी आहात. तुम्हाला सोडून वेगळं काय विष उतरवणारं औषध दुसरं? किती श्रद्धा आहे. जग दिलं दुसरीकडे. म्हटलं आता मी वेळ दिलाय. धनंजय कवीचं म्हणणं काय होतं? मी वेळ दिलाय तर हा वेळ देवासाठी, एक तर मला वेळ मिळत नाही देवासाठी, धर्मासाठी. महाभाग्याने तो म्हटलं ना उदासीनताच असते. केलेल्या पापाचं फळ उदासीनताच असते देवगुरु धर्माच्या प्रती. उत्साह नसतो आमचा तसा कधी विशेष देवगुरु धर्माच्या प्रती. श्रीभाई बरोबर आहे का? जसं आपण आपलं एकदा आपली चर्चा झाली का नाही श्रीभाई, आहे ना? तुम्ही दुकानी चालला होता. मी म्हटलं शास्त्र सोडून कसं काय चाललाय? तुम्ही म्हटला गिऱ्हाईक आणलंय, मग तिथं बसून विकल्प होतील म्हणून चाललोय असं म्हणला का नाही तुम्ही मला एकदा? मग असं कधी होतंय का दुकानात बसलाय आणि शास्त्र चालू आहे आणि तुम्हाला आहे ना अरे शास्त्र चालू आहे आणि मी दुकानात बसलोय, मग दुकानदारी सोडून आपण शास्त्राला येणार का त्यावेळेस? विकल्प होते म्हणून नाही ना. इथं बसून सुद्धा शास्त्राचेच विकल्प येतात. त्यापेक्षा आपलं दुकान बंद करा, चला शास्त्राला, चला मंदिरला, असं होतंय. हिथं बसलं तर मला विकल्प होणार का नाही? कुठेही बसलं तरी विकल्प होणार. पण असं उलट नाही. उलट कधी होणार की आपल्याला तिथं चैन पडली नाही पाहिजे, पोळलं पाहिजे. पाय जसं जर उन्हाळ्यामध्ये रस्ता गरम झाला आणि आपल्या पायात चप्पल नाही, पाय पोळले तर तुम्ही कसं चालताना कसं चालणार? की कधी एकदा मी पोहोचतोय मंदिरात असं होतंय.
म्हणून वेळ किती देता हे तुम्ही ठरवा. मी म्हणत नाही तुम्ही सगळा दिवस इकडे घालवला तर चांगला आहे, पण गृहस्थ आहे मी, तर तुम्ही तसा वेळ घालवला तर उलट सांगेल की इथंच बसणार काय. इथं बसायचं असेल तर कपडे काढा, पिंची कमंडूळ घ्या म्हणे. विवेक पाहिजे. गृहस्थ आहे तर गृहस्थाप्रमाणे मी सांगेल त्यावेळेस. तुम्ही दिवसभर बसायचं नसतं शास्त्राला आणि मंदिरात. तुम्हाला घरी मुलं बाळं आहेत, त्यांची एक जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे, तुम्हाला त्यांचा मोह आहे, आणि तुम्ही जर इथं बसाल तर चालणार नाही. चालला पाहिजे असं मी सांगेल. तुम्ही असं घाबरू नका. काय श्रीबाई, गृहस्थ आहे म्हटल्यानंतर गृहस्थ योग्य कर्तव्य करायला पाहिजे की. मी कुठं नाही म्हणतो, पण त्या गृहस्थ अवस्थेमध्येच श्रावकाची षटकर्तव्य जी सांगितली ती पण आहेत ना कर्तव्य. तेवढंच ते संसार करणं, एवढंच दुकान व्यापार, मुलं बाळ सांभाळणं, खाऊ पिऊ घालणं आपल्या नवऱ्या पोरांना वगैरे, एवढंच आपलं कर्तव्य आहे का? संगीता का डोक्यावर पदर घेता का? धन्यवाद. तर काय सांगतोय, एवढंच आपलं कर्तव्य आहे. मुलं बाळांना खाऊ पिऊ घालणं, नवऱ्याची जबाबदारी, दुकान व्यापार, आणि तेवढंच आपलं कर्तव्य आहे का? गृहस्थाचं कर्तव्य हे पण सांगितलं की नाही आपल्याला पद्मनंदी पंचशतिकेमध्ये किती वेळा सांगितलं शिकल. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, ही गृहस्थाची रोजचे रोज करण्यायोग्य कर्तव्य आहेत. यातली मला कोणती कर्तव्य म्हणजे करण्यायोग्य सु आणि केलंच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. कर्तव्य मुलगी आहे तर मुलगीचं लग्न कर्तव्याचा अर्थ काय? करण्यायोग्यच आहे, केलंच. मुलगी आहे म्हटल्यावर तिचं लग्न करायला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. पण मला ते जेव्हा लिहितायत पद्मनंदी आचार्य, ही श्रावकाची कर्तव्य आहेत. मी कोण आहे? तुम्ही महाराज आहे. महाराजाची पण कर्तव्य आहेत, षट कर्तव्य आहेत की त्यांच्या पण ह्याच्यात. षड आवश्यक 28 मूलगुणामध्येच येते ती, आहे का नाही? मग मी जर गृहस्थ आहे तर गृहस्थाची पण 6 कर्तव्य सांगितली. मग त्या कर्तव्याचं आपल्याला काही घेणं देणं वाटतं का? माझ्याकडनं आज कोणती कोणती कर्तव्य झाली जी आपल्याला सर्वज्ञ देवानी सांगितलेली आहेत, आपल्या गुरूंनी सांगितलेली आहेत. म्हटलं ना, उदासीनता आहे त्यांनी सांगितलेल्या विषयासंबंधी, आणि ही उदासीनताच मला शास्त्र ऐकण्यामध्ये अंतराय उत्पन्न करतात. आपल्या जीवनामध्ये धर्म उत्पन्न होण्यामध्ये अंतराय उत्पन्न करणारी आहेत. उदासीनता आहे त्यांच्या उपदेशाच्या प्रती. चेतनजी बरोबर आहे का? उदासीनता. कोणते 6 कर्तव्य नेले सांग गृहस्थाची? रोज करण्यायोग्य गृहस्थाची 6 कर्तव्य कोणती आहेत? तुम्ही जाणे, देव जाणे, आमचं ते कर्तव्य नाही आहे. आमचं कुठं आहे लक्षात ठेव. लक्षात सुद्धा नाही, म्हणजे माहिती सुद्धा नाही माझं कर्तव्य कोणतं आहे. तुला मुलं किती आहेत माहित आहेत का? आणि त्यांची जबाबदारी आहे का नाही? मग इथं जबाबदारी नाही का? कर्तव्य नाही का आपलं? आपल्याला दुःख नको आहे. दुःख नको आहे तर आपल्याला मग त्या दुःखातून मुक्त होण्याचा जो उपाय सांगितला गेला तो करायला नको का? ही षट कर्तव्य म्हणजे आपल्याला दुःखातून दूर करणारी आहेत का दुःख वाढवणारी आहेत? काय मान्यता आहे आपली? काय मान्यता आहे सांग. तुझी सकाळी पूजा झाली नाही काय, आणि दुकानात उघडायला कोण नाही आहे, निशांत वगैरे निलेश पाहुणे, आणि शास्त्राला बसलाय. शास्त्र सुटल्यावर पूजा करणार का नाही? कर्तव्य कोणतं? पूजा करणार का दुकान उघडायला जाणार? कोणतं कर्तव्य महत्वाचं? आधी लगीन कुणाचं?
कर्तव्य कोणतं भासित होतं? दुकान उघडणं कर्तव्य वाटतंय का? माझी पूजा राहिली तर पूजन करणं हे माझं कर्तव्य हे भासित होतं. म्हणजे मी गृहस्थ तर आहे का? नेमकं आपण आहोत कोण? म्हणून तर तिथं आपली तुलना नेहमी पशुशी केलेली आहे. धर्मपंथ न साधता जर आम्ही ग्रस्त दशेमध्ये व्यग्र असू तर माझ्यात आणि पशुमध्ये काही फरक नाही असं आचार्य सांगायचा प्रयत्न करतात. पण आपल्याला तसं वाटत नाही की मी पशु आहे म्हणून. आपल्याला पशु म्हणतायत, म्हणत नाहीत असं नाही, पण मला तसं वाटतंय का? मी माझं कर्तव्य करत नाही, धर्म कर्तव्य. आत्मनुशासनमध्ये लिहिलेलं आहे, धर्म एव तव कर्तव्यम. धर्मच एक तुझं करण्यायोग्य कार्य आहे म्हणून सुखी होण्यासाठी. कोणासाठी चाललंय हे षट कर्तव्य पालन करणं? कोणासाठी? देवाला गरज आहे, गुरुला गरज आहे, कोणाला गरज आहे? मला कळलं पाहिजे मला गरज आहे याची. पण अडचण हीच आहे ना. म्हणून सांगत काय होतो, वेळ देताय, जेवढा वेळ देताय पण तो फुल सगळा वेळ तेवढ्याच त्याच्यासाठीच दिला पाहिजे. म्हटलं ना, धर्मासाठी तुम्ही जो काही वेळ ठरवलेला असाल, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 2 तास आहे ना, तसं तर नियम आहे. गृहस्थाला किती तास करायला पाहिजे धर्म? गृहस्थाने विचारलं मी चेतनजी, किती तास केला पाहिजे धर्म 24 तासातला गृहस्थाने? जास्तीत जास्त करायचा म्हटलं तर किती केला पाहिजे? गृहस्थान मुनींनी विचारलेलं नाही. किती वेळ केला पाहिजे? किती? बरोबर 6 hours, 6 तास. 6 तासापेक्षा जास्त करायचं नाही सांगतोय तुम्हाला. कारण 6 तास वर झाले तर तुम्हाला महाराज व्हावा लागेल, तेव्हा तुम्ही महाराज होणार. ज्याचा 6 तासापेक्षाचा धर्म वाढला ना, त्याची वाटचाल मग आता गृहस्थाकडून श्रावकाकडून मुनिदशेकडे चालू झाली असं समजायला हरकत नाही. आता आपले किती तास असतात ते मोजा. आपण कुठं आहे? अजून आपल्या तासापर्यंत पोचलाय का? 2 तास, 3 तास, अजून आपला तिथपर्यंत पण नाही. कारण 24 तासाचे 4 विभाग केलेत ना, वर्णिजिनी, धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या अपेक्षा. पण त्या दृष्टिकोनातून त्यांनी 6 तास सांगितलेले आहेत. कमीत कमी तुम्ही धर्माला द्या, कमीत कमी 6 तास द्या. जास्त दिले तर चांगलं आहे, आणि कमीत कमी 6 तास तर गृहस्थानी द्या असं सांग. 6 तास झोपा, 6 तास मुलाबाळांना वेळ द्या, आणि 6 तास पैसे मिळवायला वेळ द्या. असे 24 तास आहेत. काय राजकुमार, आता मला सांगा, आपला कोणता वेळ, किती वेळ कुठे जातो? तुम्ही ज्या मुलाबाळांसाठी पैसे मिळवता त्यांच्यासाठी तर वेळ देता का अमृत काका? जेव्हा की वर्णिजीने इतकं सुंदर विभाजन केलंय, 6 तास तुम्ही तुमच्या फॅमिलीला द्या. ज्या फॅमिलीवर तुम्ही प्रेम करता, ज्या फॅमिलीच्या प्रति मोह आहे, जे चेतन आहेत, सजीव आहेत, त्यांच्यासाठी माझे 6 तास असतेत का निलेश? विचार करून बघा की जी बायको तुम्हाला खाऊ पिऊ घालते त्या बायकोसाठी किती वेळ असतो निलेश पाहुणे तुमच्याकडं? आपली भारतीय बायको आहे, चांगली आहे म्हणून भांडत नाही. जर फॉरेनची असती का नाही, तलाक झाला असता केव्हाच. बरोबर आहे. वैभवराज किती वेळ जातो दुकानात आपला मोजा, आणि मुला बाळांसाठी किती वेळ असतो, आपल्या आई वडिलांसाठी आपल्याकडे किती वेळ असतो, आपल्या घरामध्ये जे आपले आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी आपल्याला किती. आता कोणी इथं नाहीच तर आजी आजोबावाली बारकी माणसं,
का अभिषेक आहे की तुझी आजी पण आहेच की. किती वेळ असतो आजीसाठी आपल्याकडे? आजी म्हणजे मासाठी किती वेळ आहे सांग? अमृत काका आहे का नातवांकडे तुमच्यासाठी वेळ? बसतात का तुमच्याकडे येऊन नातू? कसं आहे, बरं आहे का? तुम्हाला पण बोलू वाटत असतं, इच्छा असते. किती वेळ देतात तुम्हाला? तुम्ही त्यांच्यासाठी किती वेळ दिला तेवढाच तुम्हाला ते वेळ देणार. जसं पेरावं तसंच उगवायचं. त्यांनी नाही करत, ते त्यांच्या चुका नाहीत, ते तुम्हाला आज वेळ देत नाही. त्याचं कारण तुम्ही तुमच्या दादाबाईला, तुम्ही तुमच्या भाला वेळ किती दिला होता तुमच्या तरुण वयात. तुम्ही दुकानदारीला महत्व दिलं राजा काका, आणि तुम्ही जर अपेक्षा केली की मुलगा माझ्याजवळ बसावा, बसेल का? तुम्ही एकटाच कॉटवर पडू नये तुमच्या रूम मध्ये, दुकानात जाता येत नाही, काय नाही, काय करणार? त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही माझ्याजवळ कोणतरी असावं म्हणून, बसावं म्हणून? नाही. चर्चा कशासाठी चालली आपली? वेळ. 6 तास सांगितले, म्हणजे 6 तास तुमच्या फॅमिलीसाठी द्या. मी म्हणत नाही की द्यायचं. 6 तास तुम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी 100% द्या. 6 तास त्या दुकानात बसला ना, बस पैसे फक्त मिळवा. मी म्हणत नाही त्यावेळेस तुम्ही बाकी काय करा. जर तुम्ही 6 तास धर्मासाठी दिले असतील तर मी तुम्हाला त्या 6 तासात डिस्टर्ब करणार नाही. दुकानदारीत एकाग्र होऊन ते धन मिळवा, माझं काय म्हणणं. 6 तास धन अर्थार्जन, 6 तास नाही. कोणासाठी? मुलाबाळांसाठी. 6 तास कोणासाठी? शांत झोपा. झोपायचंय तर झोपायचं. मोदीजींनी परवा सांगितलं, मुलांसाठी संबोधन करत होते परवा, म्हणजे माग मुलांच्या परीक्षेचे दिवस मार्च एप्रिलमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा होत्या, आणि 10वी 12वीच्या परीक्षेच्या वेळेस मुलं एकदम टेन्शनमध्ये असतात परीक्षा म्हटल्यानंतर. मग त्याच्या पुढे झोप नाही, काय नाही, काय कळत नाही. त्यावेळेस त्यांनी आपलं सांगताना मुलांना एक आपलं मार्गदर्शन करत होते, पण जे प्रश्न आणि त्या प्रश्नाची ते उत्तरं देत. त्यावेळेस ते सांगितले, आता म्हटले तुमच्यावर जास्त मोठी जबाबदारी आहे का माझ्यावर आहे? म्हटले मुलांना प्रश्न विचार. तुम्हाला परीक्षा द्यायची, त्याचे विषय थोडे आहेत, तुमचे फिक्स विषय आहेत, पण मी देशाचा प्रधान सेवक, बरोबर, संपूर्ण देशाचं कर्तव्य, म्हणजे देशाचं ओझं डोक्यावर आहे. पण म्हटले मी जेव्हा झोपायला जातो तर मला म्हटले 2ऱ्या मिनिटाला झोप येते. म्हटले तुम्ही सगळे इथं झोपायला जाता, किती वेळ लागतो झोपायला सांगा? बऱ्याच जणांच्या वर्तमानामध्ये तक्रारी नाहीत की पडलं, झोप येतच नाही लवकर. आता टीव्ही बघणार, मोबाईल बघत झोपणार तर झोप येईल का लवकर? डोळ्यावर स्ट्रेस, ताण आल्यानंतर झोप येईल का? आणि तीच विचार डोक्यात. आम्ही आता काल सस्पेन्स थ्रिलर बघितला एक संध्याकाळी, काय मग झोपलो. त्याच्यानंतर स्वप्न तसलीच राव. म्हटलं काल आज सकाळी उठलं, म्हटलं नाही हो असलं बघायचं नाही, उगाच विनाकारण टेन्शन, पैसे खर्च करायचे आणि टेन्शन विकत घ्यायचं, असलं करायचं. तारक मेहता आपलं बघितलेलं चांगलं, चर्चा आहे, म्हणजे झोप चांगली लागते, डोक्याला टेन्शन नव्हतं. चर्चा काय? मोदीजीने सांगितलं मी आपलं सूचना देतो, आता मला झोपायचंय, बास, माझा आता काही संबंध नाही. आणि मी 2ऱ्या मिनिटाला झोपलेलो असतो. कोण? देशाचा पंतप्रधान सांगतो. आणि आपल्यावर तशी बघितली तर जबाबदारी किती असते, पण आपण रात्री गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही. इतकी व्यग्रता आहे. आणि ती कशा संबंधी? परद्रव्यासंबंधी. शरीर, संसार, भोग, पैसा, धन वगैरे जे काही ज्याच्यामध्ये आपण काय रे होती ते. काल नव्हता का ना तुम्ही? काल शनिवार होता, खरेदीला गेला असाल का नाही? तुम्ही गावाला जाऊन आला होता का नाही? कंटाळा होता का नाही?
आता मी म्हटलं अकलूजला जरा गरज आहे जायची, जाणार आहे का आज? खरेदीला जाते माणूस, कंटाळा असलं असं नाही म्हणणार. कारण एकाला मी आम्हाला आता आलता फोन, म्हटले आजच्या आज गरज आहे, तिथं वृद्धी सुतक आलेत बऱ्याच जणांना, म्हणून आपलं म्हटलं विचारू साधर्मींना कोण जाते का. मग म्हटले नाही, आम्ही आत्ताच सतपथला जाऊन आलेलो आहे, आम्ही कंटाळलोय. संसार करायचा म्हटलं तर तिथं उत्साह आहे. जो संसार मला काय देतो विचार करा ना, विचार करायचाच नाही का? मी विचार केल्याशिवाय मला कळणार कसं? जो संसार मला दुःखच देत आलेला आहे, पूर्वीही आत्ताही आणि पुढेही, आपण बघितलेला आहे श्लोक काय, आरंभे तापकान प्राप्ताव तृप्ती प्रतिपादकान अंतेषु दुस्त्यजान कामान कामम कसेवते सुधी. शाना नाही त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे लागणार. जे सुरुवातीला दुःख, मध्ये दुःख, शेवटी दुःख देणारी गोष्ट आहेत, अर्थार्जन, जो संसार, आणि हे सगळं मला जे दुःख देणार आहे त्याच्यासाठी का मरतो? आपण हा स्वतःला का प्रश्न विचारत नाही? आणि जे सुख देणार आहे त्याच्यामध्ये प्रमाद, आळस, असं का होतं? त्याचं कारण आहे काय? उदासीनता. देवशास्त्र गुरूंचा अवर्णवाद, विनय. त्या कारणाने हे सगळं फळ मला मिळतंय. आज सगळी अनुकूलता असताना सुद्धा का नाही मला तो धर्माचा, षटकर्तव्याचा भाव, आणि जास्तीत जास्त 6 तास, 6 कर्तव्य तर 6 तास, देवपूजा 1 तास, स्वाध्याय 1 तास, संयम, तप, दान 1 तासाचं सगळं. 1 तासाचा संयम घेऊ शकतो का नाही आपण? 1 तास मोबाईल बघणार नाही, 1 इंद्रिय विषयावर, 1 तास काही भोजन करणार नाही, खाणार पिणार नाही, जेवल्यानंतर, जेवायच्या आधी म्हणत नाही. असं तप करू शकतो, ध्यान, मी 1 तास ध्यान करेन, करणार का? होऊ शकतं. म्हणजे 6 तास आपले चांगले, आणि त्यामध्ये आपल्या परिणामाची विशुद्धी होईल. त्यामुळे मला सुखाची अनुभूती येईल, एक शांतीची अनुभूती, ज्याच्यासाठी मी मरतोय. तुमच्या लक्षात येते का नाही? कशासाठी चाललंय आपलं सगळं? कधी जागं होणार? म्हणून मला म्हणायचं, म्हणजे स्वतः विचार करायला जेव्हा लागणार त्यावेळेसच कळेल. कालच निलेश पाहुणे आम्हाला सांगत होते, त्यांच्याकडे जेवायला गेलो, ते म्हटले तुम्ही पूर्वी येत होता, म्हणजे त्यांनी 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. त्यावेळेस असं, मग मी आल्या, ते तिथं दुकानात बसलेले असायचे, त्यावेळेस आमचे पाहुणे नव्हते, निलेश होते त्यावेळेस. मग ते म्हणले, मी त्यांना आता येताना दुकानातनं म्हणायचो, निलेश चल पूजेला, काय असंच ना. मग त्यांच्या मनात काय भाव आलते ते त्यांनी सांगितले. म्हटले मामा कधी एकदा जातो येत ना असं वाटायचं. उगाच दिसला की काहीतरी म्हणणार, मंदिरात चला, शास्त्राला चला, आणि ते अनिष्ट होतं त्यांच्यासाठी. पण काल का त्यांनी सांगितलं ही गोष्ट? निलेश पाहुण्यांनी ही गोष्ट काल का सांगितली? तर म्हटले आता मला कळलं की माझी चूक काय होती. आता हे जेव्हा मला समजायला लागलं, समजल्यानंतर कळलं की ते मी जे केलेले भाव होते ते कसे चुकीचे होते. पश्चाताप होत होता आणि महिमा येत होती वर्तमानामध्ये. जो काही धर्म ज्यांच्या काही निमित्तात होतो आहे, काय अभिषेक. म्हणून वेळ वाया घालवू नका. त्यांना उशिरा कळलं म्हणून आपल्याला पण उशिराच कळलं पाहिजे आणि उशिराच केलं पाहिजे असं नाही. विचार करायला सुरुवात करा. ध्रुव सुद्धा आपल्या वडिलांना काल समजावून सांगत होता. आम्ही म्हणलं ध्रुवला, फोन झाला, आणि ध्रुव तुझ्या ब्रह्मचर्य व्रताची चर्चा चाललेली आहे, दीक्षेची चर्चा चाललेली आहे,
आणि त्यामुळं पप्पा उदासीन झालेली आहे. जरा पप्पाला टेन्शन आलंय, कारण तुम्ही बघितलं परवा जेव्हा म्हटलं ध्रुवचं लग्न 15 दिवसाचं 1 दिवसावर, आणि 1 दिवसावरून आपण ब्रह्मचर्यावर आलो, तर एकदम त्याचं आणि त्रास व्हायला लागला त्याला आता तेव्हापासून. मग त्यांचा मुलगा त्याला संबोधन करत होता काल, ध्रुवच, पप्पा टेन्शन घेऊ नका, शेवटी सगळ्याला सोडून जायचंच, असं समजावून सांगत होते काल ध्रुव. आणि हीच गोष्ट अगोदर सांगितली होती त्यांना, तर हे प्रत्येकाच्या जीवनात हा फेज येऊन गेलेला आहे. सांगायचं काय होतं, सांगायचं काय? कर्तव्य जी आमची आहेत गृहस्थाची, ती आमच्या सुखासाठी आहे. तो आम्ही जेवढा जास्तीत जास्त, सुकुमार काका वेळ देणार, तुम्ही सुकुमार काकाच ना, धर्मपुरीकर तुमचं ना का, हा श्रेणिक काका, सॉरी मी सुकुमार समजते तुम्हाला, श्रेणिक काका. जेवढा वेळ आपण वाढवणार धर्माचा, तेवढा प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये असतो. आणि जेवढा आपण संसाराचा, व्यापाराचा वेळ वाढवणार, तेवढा त्या ठिकाणी प्रॉफिट आहे का लॉस असेल. सुख आणि दुःखाच्या, पैशाचं नाही चालली चर्चा. आणि पैशाच्या पण अपेक्षेने बघितलं तरी सुद्धा जेवढा वेळ आपण धर्मासाठी काढणार, तेव्हा तोच आपल्याला प्रॉफिटमध्ये असणार, आत्ता पण आणि भविष्यासाठी. आणि जेवढा मी आज संसारासाठी वेळ काढणार, तेवढा आत्ता पण मला त्रास आहे, आणि भविष्यामध्ये त्याच्या निमित्तात पापकर्माचा बंध आणि उदय, तर तो भविष्य पण मला त्रास देणार, इहलोक आणि परलोकात त्रास देणारा आमचा संसार आहे. पण ही श्रद्धा झाली पाहिजे, आणि ही श्रद्धा बसणार मी विचार करायला सुरुवात केल्यावर. लक्षात आलं? म्हणून अजून वेळ गेलेली नाही राजा काका, ठरवायचंय वेळ. आता तुम्ही दोघं भेटता, भेटलं तर एक पुस्तक घ्यायचं, वाचायचं, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आता करणार काय, त्याच्यातनं फायदा काय होईल. त्यापेक्षा आता तुम्ही दोघं भेटला, चल वाचू, शास्त्र वाचू, होईल का नाही असं, आणि त्याच्यामुळे लाभ होईल का नुकसान होईल. चांगला आहे, जेवढा धर्म आहे तेवढाच चांगला आहे म्हणून तेच चांगलं. म्हणून वेळ जेव्हा आपण काढणार धर्मासाठी, म्हणून 6 तास काढलं तर चांगलं आहे. पण नाही, तुम्ही जेवढा जो वेळ काढाल तो पूर्ण वेळ समर्पित पाहिजे. कोणासाठी? त्याच्यासाठी. जसं दुकानदारी करताना, तुम्ही स्वयंपाक पाणी करताना जो वेळ काढता, त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याचं डिस्टर्बन्स नको असतं तुम्हाला. धर्माचं सुद्धा डिस्टर्बन्स आवडत नाही मला. मग इथं कशाला तुम्हाला पाहिजे डिस्टर्बन्स? आणि मग मोबाईल घेऊन यायचे, चालू ठेवायचे, त्याच्यावर फोनवर वाजतंय एवढे पैसे आले, आणि रिंग कोणाची तरी वाजती, आणि ते चालू तर ठेवायचाच, एक तर आणायची गरज नाही. आता माझी गोष्ट येऊन किती लाभ होणार मला मंदिरात, मोबाईल घेऊन येऊन लाभ किती होणार. मी वेळ दिला का मग धर्मासाठी? आणि जर वेळ नाही दिला तर मग मला त्या धर्माचं फळ कसं मिळणार? शेतात बीज पेरल्यानंतर काय लगेच बघितलं दिसणार आहे का त्याला फळ? का अंकुर येते, पेरलं, पाणी घातलं, लगेच त्या माकडासारखं बघितलं ना, माकडांनी बघितलं होतं एक दिवस असं, शेतकरी शेती करते, तिथं पेरतेत आणि धान्य येतं, आणि ती शेतकरी एकदम आनंदात राहतो, खायची प्यायची काय अडचण नाही. आणि ही सगळी रोज माकडं बघायची. मग ती माकडांनी पण ठरवलं आपण पण करू शेती, म्हणजे आपण उपाशी मारणार नाही. त्यांनी पण कुठनं तरी आणलं मुठभर धान्य, आणि मग शेतकऱ्यांनी काय केलं तर नांगरलं होतं. मग ह्यांनी पण बोटानं हातानं सगळं ती जमीन थोडीशी खालची केली, मशागत, त्याच्यामध्ये त्यांनी टाकलं ते बी, आणि नंतर त्याच्यावरती माती टाकून दिली, पाणी आणून कुठून तरी घातलं, आणि झाडावर जाऊन बसले. झाडावर बसले आणि बघत बसले, आता आलं का आलं का आलं. मग दिसलं नाही आहे ना, 5 मिनिटं 10 मिनिटं गेले, उकरलं, कुठं दिसतंय का, बी काढून बघितलं आलंय का, नाही आलं, परत ठेवलं, परत झाकलं, परत पाणी घातलं, परत झाडावर बसले जाऊन आहे ना, परत 5 मिनिटं बसले, परत गेले अमृत काका बघायला, आलं का नाही, येईल काय, थांबावं लागेल ना जरा, थांबावं लागेल मी नाही. पण हे माकडांना कळतं कुठं,
माकडांची चालली चर्चा नाही का? थांबा ना जरा, थांबा ना, थांबायचंच नाही. धर्म म्हटलं की थांबायची, म्हणजे वेळ हा धर्माचा वेळ म्हणजे आपण असा मानलेला. एकतर वेळ मिळाला तर करतो आणि वेळ काढला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्थिरता नसते. तो कधी एकदा संपतोय असं वाटत असतं. बरोबर, जसं ध्यान सुरू झालं की कधी संपतंय ही भाव सुरू होते. अजून म्हटलं आता 2 मिनिटं ध्यान आहे ना तर ध्यानच करतो, दुसरं काय नाही करत. शास्त्र अर्धा पाऊण तास आहे ना तर तेवढंच करतो, दुसरं नाही करत. देवदर्शन असलं तर देवच बघतो, दुसरं नाही काय करत. बघा तुम्ही हे प्रयोग करून, तुम्हाला आनंद येईल. आणि आनंद आल्यावर तुम्ही ते चांगल्या प्रकारे करचाल. आज मला ते करताना आनंद झाला नाही तर मी ते देवदर्शन चांगल्या प्रकारे करणार का? मला शास्त्र ऐकताना आनंद आला नाही तर मी शास्त्राला रोज येणारच का वेळेवर आणि व्यवस्थित ऐकणारच का? आनंद यायला पाहिजे ना मला. आणि मला आनंद नाही आला तर मी करणार कशासाठी? साधं गणित. आणि आनंद येणार केव्हा? तुम्ही जरा स्थिरता, जो वेळ दिलाय ज्याच्यासाठी त्याच्यासाठीच तो वापरा. तर बघा काय होतं ते. ओम नमः गोष्ट त्यानंतर. आणि म्हटलं ना ते परवाची एक जिज्ञासा म्हणून. आता कुणी मला फक्त काल दीपालीताई आल्या म्हटले ती परवाची गोष्ट पूर्ण करा की. आता परवाची गोष्ट सुद्धा बऱ्याच जणांना माहिती. परवा एक गोष्ट सांगितली होती का राजा? काय होतं? कुणी विचारलं मला परत येऊन, आणि कोणी विचार तर केला की ते दार जेव्हा त्या मनुष्याने वाजवलं, साधूने त्याला एक मंत्र दिला आणि आतनं आहे आवाज यायचा कोण आहे, आणि तो मनुष्य काय म्हणायचा मी आहे. पण त्या दिवशी तो साधू गेला होता आणि विचारलं जेव्हा, नाही साधू नाही तो मनुष्य, आणि आतनं आवाज आला कोण आहे, आणि ह्याने उत्तर काय दिलं की जेव्हा ते दार उघडलेलं आहे तर ते उत्तर काय आहे. कुणी कुणी शोधून आणलं उत्तर? काय नाही, तुम्हीच सांगा, आम्ही फक्त ऐकतो आणि झालं. आम्हाला थोडंच त्या देवाचं दर्शन घ्यायचंय. ज्याला देवाचं दर्शन घ्यायचं होतं त्याने विचारलं असतं की बाबा नेमकं काय, नाही तर विचार तर केला असता. आधी स्वतः विचार करावा लागेल आणि मग विचारा. पण विचार करायच्या आधी विचारता त्यावेळेस त्याचं महत्व संपून जातं. कारण तुम्हाला उत्तर लगेच मिळालं, कष्ट न पडता, तर त्याची व्हॅल्युएशन, त्याचं डिव्हॅल्युएशन होतं. म्हणून मी तुम्हाला उत्तर देणार नाही. एक उत्तर सुंदर दिलेलं आहे, जेव्हा की ते दार उघडलेलं आहे देवाचं दर्शन झालेलं. म्हणून देवाचं दर्शन ज्याला घ्यायचंय त्याने काय केलं पाहिजे? देवाने विचारल्यावर की कोण आहे, उत्तर काय द्यायला पाहिजे चिंतन करा. ओम नमः भो प्रभो मी मनवचन काय कृतकार्य धर्मोदन सर्व समारंभ आरंभ क्रोधमान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या माझ्याकडून या भावात पूर्वभावात हृदय शास्त्र गुरु यांचा घेतलेल्या व्रतामध्ये व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एक इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची आणि स्वाध्याय करीत असताना घडलेले सर्व दोष विषयी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या मी माझ्यामध्ये या सर्व दोषाविषयी प्रायश्चित्त. निज ध्रुवाला ही वेळ निज ध्रुवासाठीची आहे, तर निज ध्रुवच जाणा. सर्व परवस्तूंचा विचार सोडा.
आता आपलं कर्तव्य स्वतःला जाणणे एवढेच आहे. जाणा या शरीरामध्ये असणारा, शरीरापासून भिन्न ज्ञान दर्शन स्वभावी हा मी शुद्ध जीव आहे. फक्त आणि फक्त शुद्ध अशा निज स्वभावाचाच विचार करा. हे सर्व